हॅलो मित्रांनो, नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. तर आपण आता चाललो आहोत सारनाथमधील मूलगंध कुटी विहाराकडे. चला तर. तथागत बुद्धांना ज्ञानप्राप्तीनंतर प्रथम उपदेश इथेच दिलेला आहे. आपणास हे माहिती आहे. त्यांचे 5 शिष्य पूर्वीचे कौंडिन्य, महानाद, वप्प, भद्दीय आणि अश्वजी यांना तथागतांनी 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्गाचा प्रथम उपदेश या ठिकाणी दिला. दुःख जगात आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखाचा नाश शक्य आहे आणि दुःखाचा नष्ट करण्याचा मार्ग अष्टांगिक मार्ग सांगितला. हे मृगदा, हे बुद्ध धम्माच्या स्थापनेचे आणि प्रसाराचे उगमस्थान मानले जाते. बघा तुम्ही, किती सुंदर आणि पवित्र आणि शांत असं हे वातावरण आहे. आणि पक्ष्यांची किलबिलाट इथे तुम्हाला ऐकायला येणार. आज खूप धम्ममित्र, उपासक, उपासिका इथे आलेले आहेत. जर आपण इथे आलात तर निवांत असा वेळ काढून या आणि तथागतांना मनोमन शांत मनाने वंदन करा. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. खूप प्रसन्न वातावरण आहे इथले. बघा, हा संपूर्ण परिसर बघा. मी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. म्हणून म्हणाले, आपण जर आलात तर निवांत या इथे. इथल्या प्रत्येक वातावरणाचा तुम्ही आनंद घेऊ शकता. इथली मधुर ध्वनी खूप छान, ऐकायला खूप छान वाटते. चला तर पुढे जाऊया आपण. विहाराच्या प्रदक्षिणा करूया. हे बघा, लिटिल बुद्धा.
असं तुम्हाला लुंबिनीमध्ये छोटे तथागत बुद्धांच्या जन्माच्या वेळेसची ही मूर्ती तुम्हाला गोल्डनमध्ये दिसेल. संपूर्ण विहाराच्या परिसरात तुम्हाला प्रत्येक तथागतांच्या मुद्रा तुम्हाला दिसतील इथे. ही बुद्धांची भूमिस्पर्श मुद्रा, याला संकल्प मुद्रा सुद्धा म्हणतात. म्हणजे मानव जीवनात उद्देश असला पाहिजे. बुद्ध म्हणतात प्रत्येक व्यक्तीचा काहीतरी संकल्प असला पाहिजे आणि तो प्राप्त करण्याचा त्याचा प्रयत्न असावा. बुद्धांनी संबोधीच्या अगोदर अशीच संकल्पना केली, जोपर्यंत संबोधी प्राप्त होणार नाही तोपर्यंत ते स्वतःचे शरीर सुकले, रक्त आटले तरी ज्ञानप्राप्तीचा मार्ग सोडणार नाही, असा त्यांचा संकल्प होता. मध्ये हे चक्र दिसते आहे आणि 2 हरिण. चक्र हे सुवर्ण चक्र आहे आणि 2 हरिण हे मृगदाय. हे बुद्ध धम्माच्या स्थापनेचे आणि प्रसाराचे उगमस्थान मानले जाते, हे आपणास माहितीच आहे. आणि इथला परिसर बघा. तर आपण सुद्धा आपल्या आयुष्यात काही ना काही संकल्प ठेवून त्यावर पूर्ण करण्याचा आपण उद्देश ठेवला पाहिजे. पुढे बघा, लोक फोटोग्राफी करता आहेत. इथलं वातावरण अगदी थंड आणि छान आहे. थोडं धुकं असल्यामुळे थोडं ढग असे धुक्याने आच्छादित, धुक्यात कव्हर झालेले बघा. दुरून बघा, काहीच दिसत नाही दूरचं. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कळवा. धन्यवाद.